मागील भागात हिमांशू आणि फिलिपच्या प्लॅनिंगनुसार सौम्याला तिच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत दारू आणि ड्रग्जची पार्टी करताना पोलीस अरेस्ट करतात. त्यामुळे हिमांशूला खूप आनंद होतो. पण ही बातमी ऐकून सूर्यकांत किर्लोस्कर मात्र खूप टेन्शन मध्ये येतात. इकडे रीना तिच्या आई बाबांसोबत बोलून खूप आनंदी असते. ती आणि नैना बाहेर भेटणार असल्याचे ती हिमांशूला सांगते. पण तिच्या सुरक्षेसाठी हिमांशू नैनाला आपल्या घरी बोलवण्याची आयडिया देतो. त्यानुसार रीना नैनाला घरी बोलावते. रीना नैनाची वाट पाहत हॉलमध्ये बसलेली असते. आता पुढे तेवढ्यात एक गाडी भल्या मोठ्या बंगल्यासमोर येऊन उभी राहिली. त्यामधून एक मुलगी खाली उतरली. ती गेट मधून आत आली. अरे बापरे, किती मोठा बंगला आहे हा. बंगला काय, राजमहाल म्हणावा लागेल. काय नशीब आहे या रीनाचं, असं नैना मनोमन बोलली. आलिशान बंगला आणि समोर हिरव्यागार गवताचं लॉन होतं. मध्येच पाण्याचे कारंजे होते. त्यामधून पाण्याचे तुषार उडत होते. हे सर्व ती मंत्रमुग्ध होऊन पाहत होती आणि मनातच तिला रीनाविषयी अतिशय आनंद वाटत होता. आपल्या मैत्रिणीच्या नशिबाचा तिला हेवा वाटला. नैना इकडे तिकडे पाहून आतमध्ये आली आणि रीना कुठे दिसते का ते पाहू लागली. तोच तिच्या अंगावर जोरात पाणी पडलं. नैना मोठ्याने ओरडून पाणी पडलं त्या दिशेने पाहू लागली. तिथे तिला एक मुलगा झाडांना पाणी घालताना दिसला आणि त्याच्याकडून तिच्या अंगावर पाणी उडालं होतं. नैना आता पाण्यामुळे संपूर्ण भिजली होती. तसेच ती रागाने लाल झाली होती. ती खूप छान तयार होऊन आली होती आणि भिजल्यामुळे तिच्या पूर्ण मेहनतीवर पाणी फिरलं होतं. नैनाला भिजलेलं पाहून समीर मोठमोठ्याने हसू लागला. आज सुट्टी असल्यामुळे तो बागेत श्याम काकांना झाडे लावण्यासाठी मदत करत होता आणि झाडांना पाणी देत होता. त्याला असं हसताना पाहून रीनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि रागारागाने ती त्याच्या जवळ गेली. ए, तुला दिसत नाही का? डोळे फुटले का तुझे? मला सगळं भिजवलं आणि मी ओरडते तरीही पाणी बंद करायचे सोडून दात काढून हसतोयस. लाज नाही वाटत का रे तुला? नैना रागाने लालबुंद होऊन त्याला बोलू लागली. नैनाचं बोलणं ऐकून समीरलाही तिचा राग आला. पण तिच्याकडे पाहून त्याला हसूही येत होतं आणि तो होठ दाबून हसू लागला. त्याला हसताना पाहून नैना अजूनच रागाने लाल झाली. बावळट कुठला, मी एवढी ओरडते तरी दात काढतोय. नैना रागाने समीरला वाईट साईड बोलू लागली. हे खूप ऐकून घेतलं तुझं, तोंड बंद ठेव. बावळट कोणाला म्हणतेस ग? तूच आहेस बावळट, मूर्ख मुलगी. समीरलाही आता तिच्या बोलण्याचा अतिशय राग आला होता आणि तोही तावातावाने तिला बोलू लागला. बाहेरचा गोंधळ ऐकून आई, आरू आणि रीना पळत पळतच बाहेर आल्या. बाहेर एवढा गोंधळ का आहे हे त्यांना काहीच समजत नव्हतं. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर समीर आणि नैना जोर जोरात एकमेकांसोबत भांडत होते. काय रे, तुला तुझं काम व्यवस्थित करता येत नाही का? झाडांना पाणी देतोस की येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना भिजवतो? आणि रुबाब तर बघा, स्वतःला मालक नको समजूस. नोकर आहेस ना तर नोकरासारखाच राहा. काय समजलं का तुला? नैना चुटकी वाजवत फुल एटिट्यूड मध्ये बोलली. नैनाचं बोलणं ऐकून आई, रीना आणि आरू गालातल्या गालात हसू लागल्या. समीरही आता रागाने लाल झाला होता. तो तिला खाऊ का गिळू नजरेने पाहू लागला. ए, आवाज खाली कर. आणि नोकर कोणाला म्हणतेस? तेही माणसंच असतात आणि खूप सभ्य आणि प्रामाणिकही असतात. तुझ्यासारखं नाही दुसऱ्यांच्या घरी येऊन रुबाब दाखवायचा, घमंडी बिनडोक मुलगी. समीर रागाने दात होट खाऊन बोलला. तूच आहेस घमंडी आणि बिनडोक. आणि हे काय दुसऱ्याचं घर नाही, माझ्या मैत्रिणीचं आणि जिजूंचं घर आहे, समजलं का? बिनडोक. नैना रागाने समीरकडे पाहून बोलली. तेवढ्यात तिचं लक्ष रीनाकडे गेलं तर रीना हसत होती. ती बघ माझी मैत्रीण रीना, हे तिचं घर आहे. नैना रीनाकडे हात करून समीरला बोलली. आणि तू माळी आहेस लक्षात ठेव. इथून पुढे मी नेहमी येत जाईल, तर माझ्यासोबत आदराने आणि नम्रतेने वागायचं. आता नैना रुबाबात बोलू लागली. समीर नैनाने हात केलेल्या दिशेला बघू लागला तर आई, रीना आणि आरू तिघीही हसत होत्या. झाडे लावल्यामुळे त्याच्या कपड्यांना चिखल लागला होता. नैना त्याला माळी म्हणाल्यामुळे त्याला तिचा आणखीनच राग आला आणि तो या तिघी जणी उभ्या होत्या तिकडे आला. नैनाही त्याच्या पाठोपाठ आली. हो माळी दादा, व्यवस्थित काम करत जा. येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना त्रास का देता? आरू समीरला चिडवून हसत बोलली. आता समीर अजूनच चिडला. ए चमचे, तुझी चमचेगिरी बंद कर, नाहीतर लय मार खाशील. समीर आरूच्या डोक्यात टपली मारत बोलला. नैना आश्चर्याने त्या दोघांकडे पाहत होती. अरे बापरे, म्हणजे हा माळी नाही की काय? नैना, तू माती खाल्लीस? काय माहिती कोण आहे हा? नैना मनातच स्वतःवर चरफडत होती. नैना कुठे हरवलीस? रीना तिच्या खांद्याला हलवत बोलली. रीनाचं बोलणं ऐकून नैना भानावर आली.
आणि तिचा चेहरा पडला. तिने सगळ्यांच्या चेहऱ्याकडे एक नजर फिरवली. आपल्याकडून खूप मोठी चुकी झाली हे तिच्या लक्षात आलं. रीनाने नैनाची ओळख आई आणि आरू सोबत करून दिली आणि समीरकडे पाहून बोलली, तू ज्यांना माळी समजते ना, ते माझे छोटे दीर आहेत, समीर भाऊजी. आता नैनाला खूप अवघडल्यासारखं झालं होतं. तिला स्वतःचाच खूप राग आला. हे लोक मला काय म्हणतील, आपलं फर्स्ट इम्प्रेशन खूपच बॅड पडलं, असं ती मनोमन विचार करत होती. रीनाने समीरकडे पाहिलं तर तो अजूनही तिच्याकडे रागाने पाहत होता. भिजवल्यामुळे नैनालाही त्याच्याविषयी मनात खूप राग होता, पण आपण जरा जास्तच बोललो म्हणून वाईटही वाटत होतं. बरं, भांडून झालं असेल तर चला आता आतमध्ये. रीना, ती संपूर्ण भिजली आहे, तिला तुझा एखादा ड्रेस दे. जाग नैना, ड्रेस बदलून या दोघी लवकर. आई रीनाकडे पाहून बोलली, माळी दादा तुम्हीही कपडे बदलून या, चिखलात लोळून आलेत तुम्ही, जरा बघा स्वतःकडे. आरू पुन्हा समीरच्या खांद्याला फटका मारत बोलली आणि पळून गेली. हे माकडे बघतोच, असं म्हणत समीरही आरू मागे पळाला. आई मात्र दोघे पळाले त्या दिशेला पाहून नकारार्थी मान हलवून हसू लागली. तेवढ्यात शांता स्वयंपाकघरातून बाहेर आली. ताईसाहेब, उद्याच्या तयारीला सुरुवात करू का? स्वयंपाक झाला आहे आणि जेवणासाठी आणखी थोडा वेळ आहे. मग तुम्ही सांगा मला काय काय करायचं ते. हो चल, सांगते मी तुला. बरं झालं तू आठवण केलीस, खूप कामं पडली आहे उद्याच्या तयारीची, आई बोलल्या. इकडे सूर्यकांत किर्लोस्कर वकिलांना घेऊन पोलीस स्टेशनला आले. यावेळी पोलीसही मजबूर असतात, ते त्यांची काहीही मदत करू शकत नव्हते. सगळे पुरावे सौम्याच्या विरोधात होते. तिच्या ब्लड रिपोर्ट मध्ये ड्रग्ज आढळून आले होते. तसेच अटक केलेल्या मुलांपैकी काही मुलांनी सौम्या त्यांना ड्रग्ज पुरवत असल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं होतं. सूर्यकांत किर्लोस्कर रागाने लाल झाले होते. त्यांना पोलीस सौम्यालाही भेटू देत नव्हते. वकीलही मजबूर होते. सगळे पुरावे सौम्याच्या विरोधात होते. सौम्याला जेलमधून कसं सोडवायचं याचा विचार ते करत होते. टेन्शनमुळे त्यांना काही सुचत नव्हतं. ते रागातच पोलीस स्टेशनच्या बाहेर आले तर काही मीडियावाल्यांनी येऊन त्यांच्या भोवती जमाव केला आणि त्यांना सौम्याबद्दल नाही ते प्रश्न विचारू लागले. अगोदरच रागाने लाल झालेले सूर्यकांत किर्लोस्कर अजूनच रागवले आणि मीडियावाल्यांना उलटसुलट बोलू लागले. तेवढ्यात पोलिसांनी आणि वकिलांनी तिथे येऊन मीडियावाल्यांना दूर केले. वकील सूर्यकांत किर्लोस्करला घेऊन गेले. सूर्यकांत किर्लोस्कर बऱ्याच मोठमोठ्या राजकारणी व्यक्तींना सौम्याला सोडवण्यासाठी विनंती करत होते, पण या वेळेला त्यांना कोणीही मदत करण्यासाठी तयार होत नव्हते. केस खूप स्ट्रॉंग आहे असं कारण देऊन सगळेजण मदत करण्यास नकार देत होते. रीनाने नैनाला तिचा ड्रेस देऊन तिला तयार केले. रीनाच्या ड्रेसमध्ये नैना खूपच सुंदर दिसत होती. रीना, तू मला सांगितलं का नाहीस? जिजूंना एक भाऊ पण आहे. मी बघ त्याच्यासोबत किती मूर्खासारखे भांडले. मला वाटलं तो त्या माळी काकांचा मुलगाच आहे. मी त्याला नोकर म्हणाले आणि तो तर मालक निघाला. नैना चेहरा पाडून बोलली. तिचं बोलणं ऐकून रीना हसू लागली. कधी सांगणार होते मी, आपलं एवढं बोलणं तरी झालं का? आणि तू आल्या आल्या भाऊजींसोबत भांडण सुरू केले. मीही सुरुवातीला घाबरले होते, पण आईंना हसताना पाहून मला थोडं रिलॅक्स वाटलं. नाहीतर मला वाटलं आता आई आपल्या दोघींनाही रागवतील. रीना चेहरा गंभीर करत बोलली. बघ ना ग, मी आल्या आल्या माती खाल्ली, पण तुझ्या सासूबाई खूपच छान आहेत बरं. काहीही बोलल्या नाही. भिजले म्हणून कपडे बदलायला पाठवून दिलं. नैना आनंदाने आणि हसून बोलली. हो, खूपच प्रेमळ आहेत त्या. म्हणजे घरातले सर्वजण खूप प्रेमळ आहेत. आरू तर मला बहिणीसारखीच आहे. रीना घरच्यांचं कौतुक करत होती. अरे वा रीना, तू तर नशीबच काढलं. त्यामुळेच तू सासरच्या रंगात रंगून गेली. मग आमची आठवण कशाला येते तुला? आता विसरलीस तू आम्हाला. नैना तोंड फुगवत बोलली. बस झालं तुझा ड्रामा. नाटकी मुलगी आहेस नुसती. मी चांगलीच ओळखते बरं तुला. रीना तिच्या डोक्यात टपली मारत बोलली. दोघींनीही एकमेकींकडे पाहिले आणि खळखळून हसत एकमेकींना कडकडून मिठी मारली. तोच आरू आतमध्ये आली. ये वहिनी, झालं का तुमचा भरत मिलाप? आईने तुम्हाला खाली बोलावले. आरू काहीशी नाराजीने बोलली. अगं आरू, काय झालं तुला? एवढी नाराज का आहेस? समीर भाऊजी आणि तुझे भांडण झाले का? चेहरा बघ किती सुकलाय तुझा. रीना आरूच्या गालाला हात लावत बोलली. मी रागवलीये तुझ्यावर. आरू चेहरा बारीक करत बोलली. माझ्यावर रागवायला मी काय केलं? रीनाने गोंधळलेल्या नजरेने विचारले. अगं मग तुझी मैत्रीण आली तर तू मला विसरलीस ना? किती वेळ झाला दोघीच एकमेकींसोबत गप्पा मारताय, एकमेकींना मिठी मारताय आणि मी बिचारी एकटीच बसले आहे ना. आरू तोंड वाकडं करत बोलली. काहीतरी जळाले का? मला जळाल्यासारखा वास येत आहे. रीना नाकाला हात लावत होठ दाबून हसत बोलली.
ए वहिनी, कुठे काय जळाले? मला तर वास नाही येत. आरू गोंधळून इकडे तिकडे पाहत बोलली. हो ग रीना, मलाही वास नाही येत. आणि तुलाच एकटीला बरा येतोय? नैना काहीशी गोंधळून बोलली. मला तर येतोय बाबा. तुम्ही दोघी जेलच फील करताय ना, म्हणून मला त्याचा वास येत आहे. असं म्हणत रीना दोघींकडे पाहून हसू लागली. आता दोघीही गाल फुगवून डोळे मोठे करून रीनाकडे पाहत होत्या. त्यांना तसं पाहून रीनाने दोघींनाही दोन्ही हाताने सोबत मिठी मारली. तुम्ही दोघीही माझ्या आयुष्यातील अनमोल भाग आहात. तुम्ही माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला माझ्या पाठीशी उभे असणार याची मला खात्री आहे. त्यामुळे तुमच्या दोघींची जागा कोणीच घेऊ शकत नाही. तुमची जागा इथे माझ्या हृदयात आहे. रीना छातीकडे हात करून बोलली आणि दोघींना आणखीनच घट्ट मिठी मारली. अरे वा, बघ आता शोभली ना माझी स्वीट वैनुडी? आरू आनंदाने हसत बोलली. हो मग, आपली यारी जगात खूपच भारी. नैना हात पुढे करत बोलली. तिघींनीही एकमेकींच्या हातावर हात ठेवला आणि खुदू हसल्या. तेवढ्यात आईचा आवाज आला. त्यामुळे तिघीही खाली आल्या. शांताताई जेवण वाढत होत्या. समीर अगोदरच येऊन बसला होता. त्याने नैनाकडे रागाने पाहिले. नैनाने त्याच्याकडे एकदा नजर टाकून गुपचूप रीनाच्या बाजूला येऊन बसली. काय रे माळी काका, आला का कपडे बदलून? आरू समीरच्या पाठीत फटका मारून त्याला चिडवत हसत बोलली. समीर तिच्याकडे खाऊ की गिळून नजरेने डोळे वटारून पाहू लागला आणि काहीही न बोलता गुपचूप जेवण करू लागला. आई सगळ्यांसोबत जेवायला बसल्या आणि शांताताईंना आजींसाठी जेवणाचं ताट त्यांच्या खोलीत घेऊन जायला सांगितले. आजी दुपारचं जेवण नेहमी त्यांच्या रूम मध्येच करायच्या. सगळ्यांनी गप्पा मारत जेवण केले, पण समीर मात्र शांतच होता. जेवताना मात्र रागाने नैनाकडे पाहत होता. जेवण झाल्यावर समीर ऑफिसला निघून गेला. तो गेल्यावर मात्र नैनाला थोडं रिलॅक्स वाटलं आणि मग ती सगळ्यांसोबत मनसोक्त गप्पा मारू लागली. वहिनी, कॉलेजमध्ये तू आणि नैना खूप मस्ती करत असाल ना? आरूने विचारलं. आरू, तुला माहिती आहे का, रीना आमच्या कॉलेजची लेडी डॉन होती. सर्व मुलं तिला घाबरायचे. रीनाने 2-3 मुलांना बेदम चोप पण दिलाय. नैना हसत बोलली. ओ ग माझी वैनुडी, तू तर खूपच खतरनाक निघालीस. आता माझ्या दादाला फटके देऊ नकोस म्हणजे झालं. आरू मोठ्याने हसून रीनाला चिडवत बोलली. तुझ्या दादाला नाही, पण तुला तर नक्कीच फटके देईल. रीना आरूच्या डोक्यात टपली मारत बोलली आणि तिघीही हसायला लागल्या. आरू आणि रीनाही एकमेकींच्या जुन्या मैत्रिणी असल्यासारख्या गप्पा मारू लागल्या. रीना, खूप उशीर झालाय, आता मला निघायला हवं. नैना घड्याळ पाहत बोलली. अगं नैना, राहा ना आजच्या दिवस. मला तर असं वाटतं तू आत्ताच आलीस. आरू चेहरा बारीक करून बोलली. हो ग नैना, आलीच आहेस तर राहा. उद्या आपल्या घरी गणपती बाप्पा पण येणार आहेत. मग गणेश स्थापना झाली की जा दुपारी. आई रूम मध्ये येत बोलल्या. अहो काकू, थांबले असते, पण आमच्या घरीही गणपती बाप्पा येणार आहेत. त्याची अजून काहीच तयारी केली नाही. आईला लवकर येते असं सांगून आले होते. अजून सजावट करायची आहे. पुढच्या वेळेला आले की नक्की राहील. नैना सगळ्यांचा निरोप घेत बोलली. नैनाने रीना जवळ येऊन तिला भरल्या डोळ्यांनी घट्ट मिठी मारली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन ती निघाली. तिला निरोप देताना रीनाचाही कंठ दाटून आला. नैनाला सोडवण्यासाठी रीना आणि आरू बाहेर आल्या. आईंनी नैनाला सोडवण्यासाठी ड्रायव्हरला सांगितलं होतं. गाडी दिसेनासी होईपर्यंत रीना गाडीकडे पाहून नैनाला बाय करत होती. इकडे सूर्यकांत किर्लोस्कर मोबाईलवर बोलत होते. समोरचा व्यक्ती त्यांना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पाहून त्यांनी फिलिप्सला तिथे पाहिल्याचं सांगितलं. फिलिप्स हा कानिटकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये काम करतो हेही त्याने सांगितलं. त्यामुळे सूर्यकांत किर्लोस्करच्या रागाचा पारा आणखीनच वाढला होता. म्हणजे यामध्ये नक्की तो अर्जुन कानिटकर आणि त्याचा मुलगा हिमांशू कानिटकर यांचा हात असणार याची त्यांना खात्री पटली होती. आता मी त्या बाप लेकांना सोडणार नाही. तुम्ही आपल्या माणसांना तयार राहायला सांगा, मग बघूच आपण कसे सुटतात ते माझ्या तावडीतून, असं सूर्यकांत किर्लोस्कर रागाने फोनवर बोलत होते. आम्ही सगळे तयार आहोत. आपलं काम लवकरच होईल. समोरील व्यक्तीने त्यांना आश्वासन दिले. असं बोलून त्यांनी फोन ठेवला. फोन ठेवताच त्यांच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य दिसत होतं. हिमांशू घरी आला तेव्हा रीना आणि आरू गणपतीच्या मखराची आरास सजावट करत होत्या. आरास पाहून हिमांशूच्या चेहऱ्यावर हसू आलं. अरे वा, तुम्ही तर गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू केली. खूपच छान झाली सजावट. हिमांशू समोरील सजावटीकडे पाहून बोलला. अरे मग छान होणारच की. या वेळेला सजावट माझ्या सुनेने आणि मुलीने केला आहे, आई बोलली. हो बरोबर बोलली तू ममता.
छानच केली आरास आपल्या सुनेने आणि लेकीने, अर्जुनराव बोलले. ही सगळी सजावट वहिनीने केली असणार, नाहीतर या आपल्या माकडीला काय येते? समीर आरूला चिडवत बोलला. तू गप रे, तूच आहेस गोरीला माकड. मी सजावटीसाठी लागणारी सगळी मदत केली वहिनीला. हो ना ग वहिनी, आरू तोंड बारीक करत बोलली. रीनाने हसून होकारार्थी मान हलवली. तिला तसं पाहून सगळेच हसू लागले. सगळेजण जेवण करून आपापल्या रूम मध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी झाली होती. हिमांशू आणि समीर बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी गेले होते. रीनानी आणि आरूने दारात भव्य रांगोळी काढली होती. शांता आणि आईंनी नैवेद्य बनवला होता. आरतीचं ताट तयार होतं आणि सगळेजण दरवाजाकडे डोळे लावून बाप्पाची वाट पाहू लागले. तेवढ्यात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं आगमन झालं. रीनानी आरती करून बाप्पांना घरात घेतलं आणि बाप्पांची सगळ्यांनी स्थापना केली. आरती झाली. घरात सगळीकडे प्रसन्न आणि मंगलमय वातावरण झालं होतं. एक वेगळीच ऊर्जा घरात असल्याचं जाणवत होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. बाप्पाच्या आगमनाची खुशीच काही वेगळी होती. बाप्पाला नैवेद्य दाखवून सगळ्यांनी आनंदाने जेवण केलं. बराच वेळ सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि आपापल्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेले. 10 दिवस कसे गेले समजलेच नाही ना. आज गणपतीचं विसर्जन झालं तर घर कसं मोकळं मोकळं वाटतंय. आरू तोंड बारीक करत बोलली. हो ना, रोज गणपतीची आरती, रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, सगळीकडे गडबड गोंधळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ती मनमोहक अप्रतिम गणपती सजावट, या सगळ्यामुळे घर कसं उजळून निघालं होतं. आणि आज बाप्पाच्या विसर्जनामुळे घर कसं मोकळं आणि एकदम सुनं वाटतंय. रीना मन उदास करत बोलली. अगं दरवर्षी असंच होतं. बाप्पा घरी येताना आनंद घेऊन येतात आणि विसर्जन झालं की सगळ्यांची मनं दुःखी होतात. आजी सगळ्यांकडे पाहत बोलली. हिमांशू ऑफिस मध्ये महत्वाच्या मीटिंग मध्ये बिझी होता. समीरही त्याच्यासोबत मीटिंग मध्ये होता. त्यांनी नवीन प्रोजेक्ट साठी सुरू केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आज जायचं होतं. मीटिंग संपल्यानंतर हिमांशू आणि समीर तिकडे जाण्यासाठी निघाले. तेवढ्यात समीरला महत्वाच्या कामाचा कॉल आला. अर्जुनरावही त्यांच्या कामामध्ये बिझी होते. त्यामुळे त्या नवीन प्रोजेक्टचं काम पाहण्यासाठी हिमांशू एकटाच त्या खेडेगावात जाण्यासाठी निघाला. त्या खेडेगावाचा रस्ता पावसामुळे जरा जास्तच खराब झाला होता. त्यामुळे हिमांशू हळुवारपणे गाडी चालवत होता. प्रोजेक्टचं काम पाहून तिथल्या लोकांना सूचना देऊन हिमांशू परत येण्यासाठी निघाला. रस्ता खडखडीत असल्यामुळे येताना त्याला खूपच उशीर झाला होता. आज तो ड्रायव्हरलाही सोबत घेऊन आला नव्हता. पण दुसऱ्या गाडीमध्ये त्याचे 1-2 बॉडीगार्ड मात्र होते. त्यांची गाडी त्याच्या मागोमाग हळूहळू चालत होती. तेवढ्याच समोरून एक मोठा ट्रक अतिशय वेगाने आला आणि त्या ट्रकने हिमांशूच्या गाडीला जोरात धडक दिली. गाडी पलटी होऊन बराच लांब घसरत गेली. हे सगळं एवढं पटकन झालं की कोणाच्याच काहीच लक्षात आलं नाही. ट्रक मधून 2 व्यक्ती खाली उतरल्या. त्यांनी कोणाला तरी फोन केला. बॉस, आपलं काम फत्ते झालं. तो हिमांशू कानिटकर मरणाच्या दारात आहे. आता आपण काहीही केलं नाही तरी तो मरणारच आहे. या रस्त्याने वाहनांची जास्त ये-जा नाही. एवढं बोलून त्यांनी फोन ठेवला. बॉस तर म्हणत होते याला मारूनच टाका, पण तसंही हा काही वेळाने मरणारच आहे, तर आपण विनाकारण मारून कशाला त्याचं पाप आपल्या डोक्यावर घ्यायचं. बॉसला सांगू काम झाले म्हणून. त्यातला एक जण बोलत होता. बरोबर बोलतो तू. आता आपण पटकन निघूया. असं वाटतंय पाठीमागून गाडी येत आहे, चल लवकर. असं बोलत ते दोघं धावतच ट्रक मध्ये चढले आणि ट्रक भरधाव वेगाने घेऊन गेले. गाडी पलटी झालेली पाहून बॉडीगार्ड धावत गाडी जवळ आले. पाहतात तर हिमांशू रक्ताने चिंब भिजला होता. डोक्यातून रक्त वाहत होतं आणि तो बेशुद्ध झाला होता. आपल्या गाडीचं चाक खचल्यामुळे आपल्या आणि बॉसच्या गाडीमध्ये जास्त अंतर पडलं आणि मला वाटतंय आता गेलेल्या ट्रकनेच बॉसच्या गाडीला धडक दिली असावी. त्यातील एक बॉडीगार्ड बोलला. त्या ट्रकचा नंबर पाहिला आहे का तू? त्याला आता आपण सोडायचं नाही. दुसरा बॉडीगार्ड बोलला. हो, माझ्या लक्षात आहे, मी नंबर पाहिला होता. असं बोलत बोलत त्यांनी हिमांशूला गाडीतून बाहेर काढलं आणि घाईघाईत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. जाताना त्यांनी फिलिप्सला फोन करून सगळी माहिती सांगितली. ते ऐकून फिलिप्सही खूप घाबरला आणि तो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाला. हे सगळं घरी कसं सांगावं हे फिलिप्सला समजत नव्हतं. त्याने समीरला कॉल करून हिमांशूच्या ऍक्सिडेंट बद्दल सांगितलं. हे ऐकून समीर सुन्न झाला आणि तो डोक्याला हात लावून पटकन खाली बसला. पण एवढ्या रात्री घरात ही गोष्ट कोणाला कळायला नको म्हणून त्याने स्वतःला सावरलं. आईला आणि बाबांना महत्वाचं काम आहे म्हणून बाहेर जात आहे असं सांगून घाईघाईत घरातून निघाला. हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याने सगळी फॉर्मॅलिटीज पूर्ण केली.
हिमांशूला हॉस्पिटलमध्ये घेऊन येण्याच्या अगोदर डॉक्टरांना आणि नर्सला घेऊन तो हॉस्पिटलच्या गेटवर उभा राहून एरझाऱ्या घालत होता. तेवढ्यात हिमांशूला घेऊन बॉडीगार्ड तेथे आले. त्यांनी हिमांशूला गाडीतून उतरून स्ट्रेचरवर ठेवले. हिमांशूला रक्ताने भिजलेलं पाहून समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समीरची अवस्था पाहून फिलिप्सने समीरला सावरले. डॉक्टर आणि नर्सने हिमांशूला घाईघाईत आयसीयू रूम मध्ये नेले. इकडे रीना खूप उशीर झाल्यामुळे हिमांशूला फोन लावत होती, पण त्याचा फोन लागत नव्हता. तिला अस्वस्थ वाटू लागलं आणि हिमांशूची काळजीही वाटू लागली. उशीर होणार असेल तर हिमांशू तिला नेहमी कॉल करून सांगत होता, पण आज त्याचा फोन आला नाही म्हणून तिला बेचैन वाटत होतं. आता खूप रात्र झाल्यामुळे घरात कोणाला उठवायला नको म्हणून रीना हिमांशूला सतत कॉल लावण्याचा प्रयत्न करत होती, पण फोन काही लागत नव्हता. मग तिने न राहून फिलिप्सला कॉल केला, तर फिलिप्सही तिचा कॉल उचलत नव्हता. आता तिचं मन अजूनच घाबरं झालं. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. मोबाईलच्या स्क्रीनवर फिलिप्सचं नाव दिसत होतं. तिने घाईघाईत कॉल उचलला. हा मॅडम, फोन केला होता, बोला ना. फिलिप्स नॉर्मल आवाजात बोलला. फिलिप्स, हिमांशू कॉल उचलत नाही, कुठे आहे ते? तुम्ही दोघे सोबतच आहात ना? रीना असेच एकामागून एक प्रश्न विचारू लागली. हो मॅडम, बॉस आणि मी सोबतच आहोत. इकडे नवीन प्रोजेक्टचं काम पाहायला आलो होतो आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे आम्हाला येता आलं नाही आणि बॉसचा मोबाईल स्विच ऑफ झाला आहे, त्यामुळे त्यांचा कॉल लागत नसेल. उद्या सकाळी लवकर येणार आहोत आम्ही. फिलिप्स आवाज नॉर्मल ठेवत बोलला. बरं ठीक आहे, त्यांना फोन करायला सांगा. रीना हळू आवाजात बोलली. कॉल कट केल्यानंतर मात्र एवढा वेळ दाबून ठेवलेले अश्रू फिलिपच्या डोळ्यातून वाहू लागले. समीरही एका चेअरवर बसून रडत होता आणि डॉक्टर बाहेर येण्याची वाट पाहू लागला. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. समीर पळतच डॉक्टरांजवळ गेला. त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आहे आणि रक्तही खूप वाया गेला आहे, त्यामुळे आपल्याला त्यांची लवकरात लवकर सर्जरी करावी लागेल. तुम्ही सगळी फॉर्मॅलिटीज लवकर पूर्ण करून घ्या. डॉक्टर समीरकडे आणि फिलिप्सकडे पाहून बोलले. दादा लवकर बरा तर होईल ना? समीर डोळे पुसत बोलला. तुम्ही काळजी करू नका, आपण पूर्ण प्रयत्न करू आणि त्यांना लवकरात लवकर बरे करू. डॉक्टर समीरच्या खांद्यावर हात ठेवून बोलले. डॉक्टरांचं बोलणं ऐकून समीरच्या जीवात जीव आला आणि तो रिसेप्शनकडे सर्जरीची फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी गेला. आता पहाटेचे 4:30 वाजत आले होते. आता घरी सांगायला हवं म्हणून समीरने अर्जुनरावांना फोन केला. एवढ्या पहाटे समीरचा कॉल आला म्हणून अर्जुनराव गोंधळून गेले. बोल समीर, अरे रात्री गेलेला अजून आला नाही का? आणि काय काम होतं तुझं, झालं का ते? आणि एवढ्या पहाटे पहाटे कॉल केला? अर्जुनराव एका मागून एक प्रश्नांचा भडीमार करत होते. बाबा मी सगळं सांगतो, पण तुम्ही शांत मनाने ऐका. रात्री प्रोजेक्टचं काम पाहून येताना दादाचा ऍक्सिडेंट झाला आहे. त्याला आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे. तुम्ही वहिनीला आणि आईला घेऊन या, ऑपरेशन करायचं आहे. समीर भरल्या डोळ्यांनी बोलत होता. समीरचं बोलणं ऐकून अर्जुनरावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या डोक्याला मुंग्या आल्या. ते पटकन खाली बसले. डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या, पण त्यांनी कसं तरी स्वतःला सावरलं. डोळे पुसून चेहरा नॉर्मल केला. रीनाला आणि ममताताईंना कसं सांगायचं याचा विचार करू लागले. हिमांशू घरी आला नाही म्हणून रीनाला रात्रभर व्यवस्थित झोप लागली नाही. ती लवकरच खाली आली तर अर्जुनराव आणि आई हॉलमध्ये होते. त्यांना पाहताच रीना घाईघाईने त्यांच्या जवळ आली. आई बाबा, रात्री हिमांशू घरीच आले नाहीत, मला खूप काळजी वाटते. रीना आणि ममता, तुम्ही दोघी शांत व्हा. मी काय सांगतो ते शांतपणे ऐका. आपल्याला आता हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. हिमांशूला थोडंसं लागलं आहे, त्यामुळे समीर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे. काळजी करण्यासारखं काही कारण नाही. अर्जुनराव डोळ्यातलं पाणी लपवत बोलले. त्यांचं बोलणं ऐकून रीनाला तर हृदय बंद पडल्यासारखं जाणवू लागले. हृदयाची गती वाढली आणि भीतीने तिला घाम फुटला. डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. आईचीही काही वेगळी स्थिती नव्हती. त्या डोक्याला हात लावून हिमांशू हिमांशू म्हणून रडू लागल्या. अर्जुनरावांनी त्या दोघींनाही सावरलं आणि ते त्यांना हॉस्पिटलला घेऊन आले. हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत आई देवाचा धावा करत होत्या. रीनाही मनोमन देवाकडे प्रार्थना करत होती. हिमांशू सुखरूप असावा म्हणून मनोमन देवाचा धावा करत होती. तोपर्यंत समीरने सर्जरीची सगळी प्रोसेस पूर्ण केली होती. आईला आणि बाबांना पाहताच त्याने आईला घट्ट मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. काय झालं बाळा, हिमांशू बरा आहे ना? त्याला जास्त लागलं तर नाही ना? डॉक्टर काय म्हणाले? तू का रडतोस? काहीतरी बोल ना समीर, माझा जीव जायची वेळ आली आता. आई डोळ्यातून पाणी गाळत समीरच्या पाठीवरून हात फिरवत एका मागून एक प्रश्न विचारू लागल्या.
रीना आईच्या शेजारीच उभी राहून समीरच्या बोलण्याची वाट पाहू लागली. तिला कधी एकदा हिमांशूला पाहते असं झालं होतं. दादाच्या डोक्याला मार लागला आहे आणि डोक्यातून खूप ब्लड लॉस झाला आहे, त्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली आहे. समीर डोळे पुसत बोलला. समीरचं बोलणं ऐकून रीनाला कोणीतरी तिच्या काळजात चाकूने वार करत असल्यासारखं जाणवत होतं. तिचं डोकं सुन्न पडलं, हृदय पिळवटून निघालं. तोच नर्स हिमांशूला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन चालली होती. त्याला असं निश्चित पडलेलं पाहून सगळ्यांच्या हृदयाला टाचणी टोचत होती. सगळे मनोमन देवाचा धावा करत होते. हिमांशू लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत होते. ऑपरेशन सुरू होऊन खूपच वेळ झाला होता. नर्सची धावपळ सुरू होती. सगळ्यांचीच अस्वस्थता वाढली होती. 4 तासानंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आले. डॉक्टर बाहेर येताच अर्जुनराव, समीर सगळ्यांनी त्यांच्या आजूबाजूला जमाव केला. कॉंग्रॅच्युलेशन, ऑपरेशन यशस्वी झालं. साधारणतः 8 तासांमध्ये पेशंट शुद्धीवर येईल. त्यानंतरच मी पुढचं काय ते सांगू शकतो. एवढं बोलून डॉक्टर निघून गेले. आई आणि रीना दोघी हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपतीच्या मूर्तीसमोर हात जोडून उभ्या होत्या आणि देवाला विनवणी करत होत्या. आता सगळेजण हिमांशूला शुद्ध येण्याची वाट पाहू लागले. अर्जुनरावांनी आरूला घरी कॉल करून हिमांशू बरा असल्याचं सांगितलं आणि आजीची काळजी घ्यायला सांगितली. या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आमची आजची कथा कशी वाटली? मला आशा आहे की ती तुम्हाला आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.